राज्यात बौद्ध समाजावरील वाढत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आज नांदुरा तालुका बौद्ध समाजाच्या वतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तहसीलदार मार्फत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। मागील 15 दिवसांपासून राज्यभरात होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सकल बौद्ध समाज चिंतित आहे। पोलीस व न्यायपालिकेच्या भूमिकेत संशयास्पद आहेत। गुन्हेगार लोकांना राजकीय अभय मिळताना दिसत असून उलट पीडितांवर कारवाई सुरू आहे। असे प्रकार ताबडतोब थांबवून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी। निवेदनातून नमूद केल्याप्रमाणे 6 प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। सादर निवेदनामध्ये धर्मेश तायडे, राजरत्न तायडे, गणेश वानखडे, धम्मापाल वाकोडे, नितीन जाधव, कुणाल वाकोडे, चेतन इंगडे, दिलीप इंगडे व इतरांच्या सह्या आहेत। निवेदनाला ताबडतोब प्रतिसाद देऊन सर्व मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। हरिभोजन महासंघ म्हणजे वंचित बहुजन आघाडीकडून आम्ही या प्रकरणाचा छळा लावण्यासाठी किंवा असे होत असलेले अन्याय अत्याचार याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आज तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। तहसीलदारांच्या माध्यमातून राज्य सरकारला योग्य त्या प्रकारची खबरदारी घेण्याचे सल्ले आम्ही दिलेले आहेत। जर या 2 दिवसात या संदर्भाने कोणतीही कार्यवाही जर झाली नाही तर 17 तारखेला पुन्हा एक वेळा निवेदन देऊ आणि तेव्हाही जर कारवाई झाली नाही तर 3 दिवसामध्ये प्रशासकीयदृष्ट्या ज्याला आपण म्हणजे लोकशाही दृष्टीने आंदोलन उभे करण्याची आमची तयारी आहे। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।